मॉरल इंग्लिश गुरु या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. चला तर पाहूया ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी फ्रॉम द पोयम सी वॉक्स इन ब्युटी बाय लॉर्ड बायरन. प्रश्न पहिला A1 मधलं पहिलं, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. यू हॅव प्रोबेबली हर्ड धिस सेईंग. डिस्कस इन युअर क्लास हाऊ फार द स्टेटमेंट इज ट्रू. या ठिकाणी एक स्टेटमेंट दिलेलं आहे, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर, म्हणजे सौंदर्य हे त्या वस्तूमध्ये किंवा व्यक्तीमध्ये नसून पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्ये असते, अशा प्रकारचं हे स्टेटमेंट आहे. तर तुम्हाला विचारलेलं आहे की हे स्टेटमेंट किती खरं आहे. याचा ॲन्सर लिहूया. धिस स्टेटमेंट इज ट्रू, म्हणजे हे स्टेटमेंट ट्रू आहे, खरं आहे, नो डाऊट, काही डाऊट नाही. एव्हरीथिंग कॅन बी ब्युटिफुल इफ वी लुक ब्युटिफुली, म्हणजे प्रत्येक गोष्ट ही सुंदर असू शकते जर आपण त्याकडे त्या नजरेनं पाहिलं. अ ब्युटिफुल थिंग मे बी बोरिंग फॉर समवन इफ ही लॅक्स एस्थेटिक आउटलुक. जर आपल्यामध्ये एस्थेटिक आउटलुक नसेल, सौंदर्यात्मक दृष्टिकोन नसेल, तर एखादी ब्युटिफुल गोष्टसुद्धा आपल्याला बोरिंग वाटू शकते. सम लाईक लॉयन्स, सम टायगर्स, सम डियर्स अँड सो ऑन. बघा, कोणाला लॉयन आवडेल, कोणाला टायगर आवडेल, कोणाला डियर आवडेल, तर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या गोष्टी आवडू शकते. तर त्यांची ही आवड कशावरून असते, तर त्यांच्या आईजवरून, त्यांच्या पाहण्यावरून, त्यांच्या दृष्टिकोनावरून. अ पर्सन हू ॲक्च्युली इज नॉट ब्युटिफुल मे लुक ब्युटिफुल बाय हिज एक्सटर्नल अपिअरन्स लाईक ऑर्नामेंट्स अँड क्लॉथ्स. म्हणजे एखादा व्यक्ती सुंदर नसेल तर तो सुंदर दिसण्याचा प्रयत्न करू शकतो, चांगले कपडे घालून, चांगले दागिने वापरून, अशा प्रकारे. म्हणजे तो सुंदर नसला तरी तो बाह्य गोष्टीवरून तो सुंदर बनू शकतो. सम लव स्नेक्स अँड सम मे हेट्स देम. बघ, आता काही लोकांना साप आवडेल, काही लोक त्याचा तिरस्कार करतील. आता साप ज्या लोकांना आवडतो त्या लोकांसाठी तो सुंदर आहे, आणि जे लोक त्याचा हेट करतात त्यांच्यासाठी तो सुंदर नाही. एव्हरीथिंग डिपेंड्स ऑन द बिहोल्डर. आणि म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की सर्व काही हे बिहोल्डरवर डिपेंड असते, पाहणाऱ्यावर डिपेंड असते. जो त्या गोष्टीचं निरीक्षण करतो त्या निरीक्षण करणाऱ्यावर डिपेंड असते. ॲज वी हॅव द साईट वी लुक ॲट द पिक्चर. ज्याप्रमाणे आपल्याला दृष्टी असेल तशी सृष्टी असेल. म्हणजे सृष्टी ही फार चांगली आहे, परंतु तुमची दृष्टीच तशी नसेल तर तुम्हाला ती सृष्टीसुद्धा चांगली दिसणार नाही. अ ब्युटिफुल ऐश्वर्या मे नॉट बी ब्युटिफुल फॉर सो मेनी. ऐश्वर्या तुम्हाला माहीत आहे खूप सुंदर आहे, परंतु तरीही ती सगळ्यांसाठी सुंदर असेल असं काही नाही. अल्टिमेटली वी कॅन से दॅट ब्युटी लाईज इन द आईज ऑफ बिहोल्डर. आणि आपण म्हणू शकतो की सौंदर्य हे त्या व्यक्तीमध्ये नसते तर पाहणाऱ्याच्या डोळ्यामध्येच असते. दुसरा प्रश्न आहे, डिस्कस विथ युअर पार्टनर अबाउट द मोस्ट इन्स्पिरेशनल पर्सन यू हॅव कम अक्रॉस. आल्सो एक्सप्लेन द रिझन बिहाइंड युअर ओपिनियन. अशा एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लिहायचं आहे ज्याच्यासोबत तुमची भेट झाली आणि तो व्यक्ती तुमच्यासाठी फारच इन्स्पिरेशनल आहे, त्याच्याकडून तुम्ही फार मोठी प्रेरणा घेतलेली आहे, आणि तो व्यक्ती तुमच्यासाठी एवढा मोठा इन्स्पिरेशनल का आहे त्याचं रिझन तुम्हाला सांगायचं आहे. या प्रश्नाचं उत्तर लिहिताना तुम्ही कोणत्याही व्यक्तीबद्दल लिहू शकता. द मोस्ट इन्स्पिरेशनल पर्सन आय हॅव कम अक्रॉस इज मिस्टर उद्धव ठाकरे. या ठिकाणी मी उद्धव ठाकरेबद्दल लिहितो आहे की माझ्यासाठी उद्धव ठाकरे हे एक फार मोठे इन्स्पिरेशनल पर्सन आहे. आता का आहेत ते इन्स्पिरेशनल, तर त्याचं कारण बघा. द वे ही हँडल्ड द सिच्युएशन इन कोरोना एपिडेमिसिटी. म्हणजे ज्या पद्धतीने त्यांनी कोरोना एपिडेमिसिटी जो पिरियड होता कोरोना महामारीचा, आणि ते CM असताना त्यांनी ज्या पद्धतीने राज्य सांभाळलं, परिस्थिती हाताळली, वॉज प्रेजवर्दी. ती फारच कौतुकास्पद होती आणि सॅल्युटेबल, आणि त्यांना सलाम करण्यासारखी होती. वेन एव्हरीवन वॉज अंडर थ्रेट ऑफ डेथ. प्रत्येकजण ज्यावेळेला मृत्यूशय्येवर पडला होता किंवा मृत्यूच्या धोक्यामध्ये होता, ही वॉज द ओनली वन किंवा ही वॉज वन ऑफ देम हू सपोर्टेड ईच अँड एव्हरी पर्सन ऑफ महाराष्ट्र. तर त्यावेळेला उद्धव ठाकरे हे अशी एक व्यक्ती होते की त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला सपोर्ट करण्याचा प्रयत्न केला. अँड नेवर लेटेड देअर मॉरल डाऊन. आणि त्यांचं मॉरल डाऊन होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. ही नॉट ओन्ली एनकरेज एव्हरीवन. त्यांनी फक्त सर्वांना एनकरेज करण्याचा प्रयत्नच केला नाही, बट ऑल्सो इनकल्केट द ट्रस्ट अमॉंग ऑल ऑफ अस दॅट वी विल ओव्हरकम धिस वर्स्ट सिच्युएशन. परंतु त्यासोबतच त्यांनी
हे सुद्धा लोकांमध्ये बिंबवण्याचा प्रयत्न केला, विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला की घाबरू नका, ही वाईट परिस्थितीसुद्धा लवकरच निघून जाईल आणि आपण त्यावर ओव्हरकम करू, त्यावर आपण मात करू. द वे ही इंटरॅक्टेड विथ पीपल इम्प्रेस्ड मी. आणि ते ज्या पद्धतीने लोकांसोबत बोलत होते, लोकांसोबत इंटरॅक्ट करत होते, ती त्यांची पद्धत मला फारच आवडली. आणि त्या वाईट परिस्थितीमध्ये त्यांनी जे काम केलं त्यामुळे ते सध्याच्या परिस्थितीमधले माझ्यासाठी एक इन्स्पिरेशनल पर्सन आहे. पुढचा प्रश्न आहे, आफ्टर रीडिंग द पोयम मॅच कॉलम ए विथ कॉलम बी. संपूर्ण पोयम वाचा आणि या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे, कॉलम दिलेले आहे, कॉलम नंबर ए आणि बी हे मॅच करा. कॉलम एमध्ये 6 गोष्टी दिलेल्या आहेत आणि त्याचे अल्टरनेटिव्हसुद्धा या ठिकाणी बीमध्ये दिलेले आहे. बघूया आता याचं मॅचिंग. पहिलं, द लेडीज ब्युटी. तर लेडीज ब्युटीला म्हटलेलं आहे अ क्लाउडलेस स्टारी नाईट, म्हणजे लेडीज ब्युटीची तुलना केलेली आहे निरभ्र चांदण्या असलेल्या आकाशासोबत. दुसरं, हर हेअर. तिचे हेअर वेवी अँड ब्लॅक. तिचे हेअर कसे होते, हलणारे आणि काळे. तिसरं, हर आईज. तिचे डोळे कसे होते, तर परफेक्ट ब्लेंड ऑफ लाईट अँड डार्कनेस, म्हणजे प्रकाश आणि अंधार यांचं जे परफेक्ट मॅचिंग आहे, मिक्सिंग आहे, ते मिक्सिंग म्हणजे जणू काही तिचे डोळे होते, अशा प्रकारची तुलना तुम्हाला या कवितेमध्ये दिसेल. चौथं, हर स्माईल. तिचं स्माईल होतं सॉफ्ट, काम आणि इलोकंट, म्हणजे अतिशय सौम्य, शांत आणि बोलकं होतं. हर माइंड ॲट पीस विथ ऑल बिलो हार्ट, म्हणजे तिचं जे मन होतं ते अतिशय शांत होतं आणि तशाच प्रकारची शांती तिच्या हृदयामध्ये सुद्धा होती. 6वं, हर फेस. तिचा चेहरा एक्सप्रेसेस थॉट्स सिरिनली अँड स्वीटली. तिचा चेहरा असा होता की त्यावरून जे विचार आहे ते एक्सप्रेस केल्या जात होते अत्यंत सिरिनली, म्हणजे शांतपणे, आणि स्वीटली, अतिशय मधुरतेने. A2 मधलं सेकंड, द लेडी इन द पोयम हॅज अ विनिंग स्माईल अँड अ ग्लोविंग स्किन, म्हणजे या कवितेमधली जी स्त्री आहे तिचं स्माईल हे विनिंग आहे आणि तिची स्किन ही ग्लोविंग आहे. अकॉर्डिंग टू द पोएट सी इज ब्लेस्ड विथ दिस थिंग्स बिकॉज. कवीच्या मतानुसार तिला ह्या ज्या गोष्टी मिळाल्या होत्या त्या तिच्या जणू काही तिला एक वरदान मिळालं होतं किंवा ती ब्लेस्ड होती, तिच्यावर कृपादृष्टी झाली होती. तर याचं कारण काय आहे, म्हणजे तिचं जे फेस होतं, तिची ब्युटी होती, ही कशामुळे होती, तर त्याचं कारण आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे. बघा आता, द लेडी इन द पोयम हॅज अ विनिंग स्माईल. त्या लेडीची जी स्माईल होती ती विनिंग होती, जिंकणारी होती. अँड ग्लोविंग स्किन. तिची स्किन हे फारच ग्लोविंग होती, चमकणारी होती. अकॉर्डिंग टू द पोएट सी इज ब्लेस्ड विथ दिस थिंग्स बिकॉज इन द लास्ट स्टांजा द पोएट डिस्क्राइब्स द लवली चीक, द काम ब्रो अँड चार्मिंग स्किन ऑफ द ब्युटिफुल लेडी. बघा, शेवटच्या स्टांजामध्ये या ठिकाणी त्या लेडीची जी चीक आहे, गाल, किंवा तिचे कपाळ, ब्रो, भुवया, तिची चार्मिंग स्किन याबद्दल वर्णन केलेलं आहे. आणि कवी म्हणतो की ऑल दीज आर द रिझल्ट ऑफ हर लाईफ. हे जे आहे, तिचा चेहरा, तिची स्किन, तिचं कपाळ, तिच्या चेहऱ्यावर दिसणारे भाव, हे कशाचं रूप आहे, तर तो एक रिझल्ट आहे तिच्या लाईफ स्पेंड केलेला. तिनं ज्या पद्धतीचं तिचं जीवन घालवलेलं आहे आणि ते जीवन कसं घालवलं, विदाऊट सिन, म्हणजे कुठलंही पाप न करता. म्हणजे ती अतिशय पायस, एक चांगली सद्गुणी व्यक्ती आहे, सद्गुणी स्त्री आहे आणि ते सद्गुण तिच्या चेहऱ्यावर झळकतात. सी हॅज अ पीसफुल माइंड. तिचं माइंड हे अतिशय पीसफुल आहे, शांत आहे. अँड ॲन इनोसंट हार्ट. तिचं हार्ट हे फारच इनोसंट आहे, निष्पाप आहे. धिस कम टुगेदर टू मेक हर फेस ग्लो विथ ॲन इनर ब्युटी. आणि ज्या पद्धतीने तिचं अंतरंग आहे ते अंतरंग तिच्या चेहऱ्यावर झळकते आणि म्हणूनच कवी म्हणतो की ती बऱ्याच गोष्टीने ब्लेस्ड आहे, तिला बऱ्याच गोष्टींचा आशीर्वाद मिळालेला आहे. तर तिला ज्या गोष्टींचा आशीर्वाद मिळालेला आहे तर त्या गोष्टी कोणत्या, तर तिचं अंतरंग, तिच्या मनाची शुद्धता, तिचं पवित्र हृदय. तर अशा प्रकारचं वर्णन आपण या ठिकाणी करू शकतो. प्रश्न क्रमांक A2 मधलं थर्ड, इन धिस पोयम द पोएट ब्रिंग्स अ परफेक्ट बॅलन्स ऑफ आउटर ब्युटी अँड इनर ब्युटी. या कवितेमध्ये कवीने आंतरिक सौंदर्य आणि बाह्य सौंदर्य याचं एक परफेक्ट मिलन केलेलं आहे, बॅलन्सिंग ठेवलेलं आहे. राईट अ फ्यू लाईन्स ऑन हाऊ द पोएट ब्रिंग्स दिस बॅलन्स इन हिज डिस्क्रिप्शन. आता आपल्याला कवितेच्या माध्यमातून हे लिहायचं आहे की कवीने हे बॅलन्स कसं ठेवलेलं आहे आणि हे बॅलन्स ठेवताना त्याने कसं डिस्क्राईब केलेलं आहे. पाहूया आता याचं डिस्क्रिप्शन. द थीम ऑफ द पोयम इज द बॅलन्स ऑफ आउटर अँड इनर ब्युटी. या कवितेची थीमच आहे आउटर आणि इनर ब्युटीचं एक कॉम्बिनेशन दाखवणे.
द टायटल ऑफ द पोयम सी वॉक्स इन ब्युटी, या कवितेचं जे टायटल आहे सी वॉक्स इन ब्युटी, रेफर्स म्हणजे ते रेफर करते टू द एंटायर ब्युटी ऑफ द नेमलेस ग्रेस. आणि ती जी स्त्री आहे जिचं नाव या ठिकाणी दिलं नाही, म्हणजे तिला नेमलेस ग्रेस म्हटलेलं आहे किंवा ॲन अननेम्ड लेडी म्हटलेलं आहे, ब्युटिफुल लेडी, तर तिला रेफर करत आहे तिच्या एंटायर ब्युटिफुलनेसला, तिच्या एंटायर ब्युटीला हे रेफर करत आहे. हर ब्युटी इज कम्पेअर्ड टू द क्लाउडलेट्स क्लायमेट, या ठिकाणी तिची ब्युटी, तिचं बाह्य सौंदर्य हे बाह्य घटकांशी कम्पेअर केलेलं आहे. बाह्य घटक आहे या ठिकाणी निरभ्र असं आकाश, म्हणजे स्टारी काईज, ज्या स्कायमध्ये स्टार्स आहे, तारे आहे. सी लुक्स व्हेरी व्हेरी ब्युटिफुल, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, ती फारच सुंदर आहे, फार चार्मिंग आहे, फार आकर्षक आहे. इन द परफेक्ट कॉम्बिनेशन ऑफ द डार्कनेस अँड लाईट, म्हणजे डार्कनेस आणि लाईट याचं जे कॉम्बिनेशन, प्रॉपर कॉम्बिनेशन ज्या वेळेला होतं त्यावेळेला तिची सुंदरता फारच चांगली दिसते. तर अशा प्रकारचं उजेड आणि अंधार या दोघांचं कॉम्बिनेशन करून तिच्या सौंदर्याला एक विशेष एक उजाडी देण्याचं काम किंवा तिचं सौंदर्य फारच सुंदर आहे असं दाखवण्याचं काम या ठिकाणी कवीने केलेलं आहे. द पोएट सेज सी वूड नॉट लुक सो ब्युटिफुल इफ वन शेड ऑफ डार्कनेस ऑर ब्राईटनेस इज मोर, आणि कवी हे सुद्धा म्हणतो की जर ते डार्कनेसचं किंवा ब्राईटनेसचं शेड थोडं जरी वाढलं तरी तिची सुंदरता ही तेवढी सुंदर दिसणार नाही. म्हणजे या ठिकाणी एक परफेक्ट मिक्सिंग दाखवलेलं आहे की एक परफेक्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की त्या ज्या प्रकारे सिच्युएशन परफेक्ट आहे तर त्या सिच्युएशनमध्ये तिची सुंदरता फारच सुंदर दिसते. तर अशा प्रकारचं एक वर्णन या ठिकाणी दिसते. त्यासोबतच आता द पोएट डिस्क्राईब्स अबाउट द ब्रो, स्वीट स्माईल अँड लवली कलर ऑफ द स्किन. आता पोएट या ठिकाणी तिचे ब्रो, तिचं स्वीट स्माईल, तिचा कलर, तिच्या स्किनचा कलर या प्रकारच्या गोष्टींचं वर्णन करतो. अँड टेल्स अस दॅट इट इज द रिझल्ट ऑफ हर पीसफुल माइंड, आणि कवी हे सांगतो की तिच्या चेहऱ्यावर दिसणारं जे सौंदर्य आहे, जे निर्विकार भाव आहे, प्रसन्नता आहे, हे कशाचं रूप आहे तर तिचं जे पीसफुल माइंड आहे, तिचं जे मन आहे ते अत्यंत शांत आहे, आणि लविंग हार्ट आहे, तिचं प्रेमळ हृदय, आणि तिच्या मनाची शुद्धता, तिचं प्युअर लाईफ, तर या सर्व गोष्टींचं एक प्रतीक म्हणून ते सर्व तिच्या चेहऱ्यावर झळकत आहे असं कवी या ठिकाणी म्हणत आहे. ॲज सी इज व्हेरी पायस, सिनलेस पर्सन, म्हणजे ती पायस आहे, सोज्वळ आहे, शुद्ध आहे. सिनलेस आहे म्हणजे कुठलंही पाप तिनं केलं नाही. विथ प्लेन अँड प्युअर हार्ट, तिचं हार्ट हे प्लेन आहे, सर्वांसाठी सारखी भावना तिच्या हृदयामध्ये आहे, आणि तिचं मन हे फारच शुद्ध आहे. त्यासोबतच सिरीन माइंड, तिचं मनसुद्धा फार शांत आहे. हर हिडन ब्युटी इज रिफ्लेक्टेड ऑन हर फेस, ह्या तिच्या ज्या गोष्टी आहे, तिच्या मनामधल्या ज्या काही चांगुलपणा आहे, तिच्या मनामधला जो चांगुलपणा आहे तो रिफ्लेक्ट होत आहे तिच्या चेहऱ्यावर. दस हर ब्युटी इज नॉट ओनली फ्रॉम आउटसाईड बट फ्रॉम विदिन, आणि म्हणून आपण असं म्हणू शकतो की तिची ब्युटी, तिचं सौंदर्य हे फक्त तिच्या चेहऱ्यावरून नाही, तिच्या शरीरयष्टीवरून नाही, ती बाहेरून सुंदर दिसते म्हणून नाही, तर ती आतून फार सुंदर आहे म्हणून ती बाहेरून सुंदर आहे. अशा प्रकारचं वर्णन, अशा प्रकारचं बॅलन्स कवीनं या कवितेमध्ये दाखवलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे A2 मधलं चौथं, ब्युटी इज स्किन डीप, म्हणजे ब्युटी म्हणजे काय तर तुमच्या शरीराचा जो रंग आहे तेच म्हणजे ब्युटी. डू यू ॲग्री विथ द स्टेटमेंट, काय तुम्ही या स्टेटमेंटला ॲग्री करता? ऑर डू यू फील दॅट ब्युटी कम्स फ्रॉम विदिन, किंवा तुम्हाला असं वाटते का की ब्युटी, सौंदर्य हे आतून येते? एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन फ्यू सेंटेन्स, तर आता हे आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. उत्तरामध्ये आपण लिहिलेलं आहे की आय डोंट ॲग्री विथ द स्टेटमेंट ब्युटी इज स्किन डीप, म्हणजे ब्युटी म्हणजे काय तर तुमचा चेहरा किंवा तुमच्या चेहऱ्याचा रंग, तुमच्या शरीराचा रंग, याला मी ॲग्री करत नाही. ब्युटी इज नॉट अबाउट द स्किन कलर, सिल्की हेअर, अट्रॅक्टिव्ह क्लॉथ्स, ॲटिट्यूड एक्सेट्रा. ब्युटी म्हणजे फक्त तुमच्या चेहऱ्याचा किंवा स्किनचा कलर नाही, किंवा तुमची सिल्की हेअर आहे म्हणून तुम्ही ब्युटिफुल आहात असं नाही, किंवा तुम्ही अट्रॅक्टिव्ह क्लॉथ्स घातलेले आहे म्हणून तुम्ही सुंदर आहात असंही नाही, किंवा तुम्ही ॲटिट्यूड असं दाखवता की तुम्ही फार सुंदर आहात, तर अशा प्रकारचं काहीच नाही. बट इट इज अबाउट पर्सन्स क्लीन हार्ट, प्युअर माइंड, सॉफ्ट अँड हेल्पफुल नेचर, चीअरफुल ॲटिट्यूड अँड काइंड स्पीकिंग.
तर तुमचं सौंदर्य हे तुमच्या अंतर्गत असलेल्या गुणांवरून ठरते. म्हणजे तुमचं हृदय किती क्लीन आहे, तुमचं माइंड किती प्युअर आहे, शुद्ध आहे, तुमची बोलण्याची पद्धत किती सॉफ्ट आहे, तुम्ही लोकांना किती हेल्प करता, तुमचं ॲटिट्यूड किती चिअरफुल आहे आणि तुम्ही लोकांना कसं बोलता, किती दयाळू पद्धतीने बोलता. तर या सर्व गोष्टींवरून तुमचं सौंदर्य ठरते. When you are beautiful from your within, that will reflect on your face and you will look beautiful. म्हणजे जेवढं तुम्ही आतून सुंदर असाल तेवढीच सुंदरता तुमच्या चेहऱ्यावर झळकणार आहे आणि तुम्ही अधिक सुंदर दिसणार आहात. युअर आयज विल शो युअर काइंडनेस. तुमचे डोळे तुमची दयाळू वृत्ती दाखवणार आहे. जर तुम्ही दयाळू असाल तर तुमच्या डोळ्यांमध्ये ती दयाभावना नक्कीच दिसेल. ॲज वेल ॲज क्रुएल्टी. म्हणजे जर तुम्ही क्रूर असाल आणि तुम्ही आतून क्रूर आहात परंतु तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत आहात की तुम्ही फार दयाळू आहात, तर तसं ते दिसणार नाही. तुम्ही आतून क्रूर असाल तर बाहेरूनसुद्धा तुमच्या डोळ्यांमध्ये ती क्रूरता दिसेल. तुम्ही आतून फार दयाळू असाल तर तुमची दयाळू वृत्ती तुमच्या डोळ्यांमध्ये दिसेल. व्हॉट कलर यू हॅव डझंट मॅटर. म्हणजे तुमचा कोणता कलर आहे तो काही मॅटर करत नाही. इफ यू आर ब्युटिफुल फ्रॉम विदिन युअर फेस विल रिफ्लेक्ट सो. म्हणजे जर तुम्ही मनाने सुंदर असाल, हृदयाने सुंदर असाल तरच तुम्ही सुंदर आहात, अशा प्रकारे कवी या ठिकाणी म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्स अ लॉट फॉर वॉचिंग मॉरल इंग्लिश गुरु. थँक्यू.